नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये क्युरियस क्यूब्स. आपण इथून मागे बघितलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंदाज आला असेल की शिष्यवृत्ती परीक्षेचे देण्यासाठीचे निकष काय असतात, ती परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला कोणत्या निकषांवर स्कॉलरशिप भेटणार की नाही हे ठरते. आणि अजून बरीच माहिती, जसे की कोणकोणत्या विषयाला किती महत्त्व आहे, कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात आणि कोणती पुस्तके वापरली पाहिजेत. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5वीची परीक्षा यासाठी पेपर क्रमांक 2 म्हणजे विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणीसाठी कोणते पुस्तक वापरायला पाहिजे आणि जे पुस्तक वापरणार आहोत ते नेमके कशा स्वरूपाचे आहे. तुम्ही बघू शकता की ह्या पुस्तकाचं पुढचं जे चित्र आहे ते कशा पद्धतीचं दिसत आहे. त्यामध्ये इथे जर बघितलं तुम्ही तर इथे लिहिलेलं आहे की हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे भाग 1 यांनी ठरवलेले पुस्तक आहे. त्यामुळे या पुस्तकातून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला पुढे जाऊन नक्की फायदा होईल. काठिण्य पातळी म्हणजे डिफिकल्टी लेवल जे आपण म्हणतो ते या पुस्तकात जी असणार आहे त्याच स्वरूपाची मुख्य परीक्षेला असणार आहे. त्यामुळे प्रत्येक एकूण एक प्रश्न यातला सोडवला गेला असेल तर तुम्ही 80% मार्क्स तर तुम्हाला नक्कीच येतील. आणि ह्यातला अभ्यास करून एकदा काठिण्य पातळी समजून घेतली की त्या स्वरूपाचे इतर पुस्तकातून जर प्रश्न सोडवले तर मग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचे मार्क परीक्षेमध्ये आणू शकता. आता आपण पुस्तक उघडून बघूया की नेमके त्या आतमध्ये कसे आहे. सुरुवातीला इथे प्रस्तावना दिलेली आहे. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीचे असणार आहे हे सुरुवातीला देण्यात आलेले आहे. तर इथे पूर्ण जी शिष्यवृत्ती परीक्षा जी आपण आधील व्हिडिओमध्ये पण बघितलेले आहे की प्रथम पेपर जो असेल त्यात प्रथम भाषा म्हणजे जर आपण मराठी भाषा ठरवली असेल तर मराठी आणि गणित, आणि मराठीची प्रश्नसंख्या 25 आणि गणिताचे 50 अशा प्रकारचा तो पेपर असणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण असतील, त्यामुळे 25 प्रश्नसंख्या असेल तर तुम्हाला 50 गुण मिळतील. आणि गणिताच्या पेपरला 50 प्रश्न असतील तर 100 मार्काचा तो पेपर असेल. हे सर्व प्रश्न एकाच वेळेस एका पेपरमध्ये असणार आणि तो पेपर 1.5 तास चालणार. तशाच पद्धतीने दुसरा जो पेपर असणार आहे तो तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी ही सर्वांसाठी तृतीय भाषा आहे. त्यामुळे त्याचे 25 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न अशा पद्धतीने 100 मार्काचा दुसरा पेपरही असणार आहे. आणि त्यालाही 1 तास 30 मिनिटे म्हणजेच 90 मिनिटे वेळ असणार आहे. प्रश्नांची काठिण्य पातळी सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30%, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40%, कठीण स्वरूपाचे प्रश्न 30% असणार आहेत. तर तशा पद्धतीने आपण तयारी केली तर आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपण किती मार्क्स मिळवू शकतो या परीक्षेमध्ये. आता आपण जे पुस्तक बघतोय हे पेपर क्रमांक 2चे आहे. त्यामुळे जे पुढं आपण बघितलं तर त्याचा सिलेबस इथे दिलेला आहे. तर यात तुम्ही बघू शकता इंग्रजी विषयामध्ये पहिलं युनिट जे असणार आहे ते लेटर्स ऑफ द अल्फाबेट. मग यात काय असणार आहे की असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड, म्हणजे की त्याचा उच्चारानुसार ते लेटर कसं ओळखायचं. किंवा फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन अल्फाबेट्स, म्हणजे जर आपल्याला वेगवेगळी अक्षरं इंग्लिशमधील दिली असेल तर त्याच्यापासून शब्द बनवता आले पाहिजेत. तर जसं की आपण सोपं उदाहरण घेऊया, जर BTA हा शब्द दिला असेल तर आपल्याला बॅट म्हणजे BAT हा शब्द बनवता आला पाहिजे. दुसरं जे युनिट असणार आहे ते वोकॅब्युलरीचे असणार आहे. त्यामध्ये रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लूज पिक्चर्स, को-रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स म्हणजे फोटो दिलेला असेल तर फोटो रिलेटेड क्वेश्चन असणार त्यात. रायमिंग वर्ड्स, मग रायमिंग वर्ड्स काय असणार, बॅट, कॅट याला रायमिंग वर्ड्स म्हणतात जर कोणाला माहीत नसेल तर त्यांच्यासाठी. रायटिंग ऑपोजिट वर्ड्स म्हणजे आपण मराठीमध्ये जे विरुद्धार्थी शब्द म्हणतो ते. रायटिंग वर्ड रजिस्टर, फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स म्हणजे एका मोठ्या शब्दात जर छोटे छोटे शब्द लपलेले असतील तर ते शोधून काढणं. यूजिंग और रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, डिक्शनरी स्किल्स, पार्ट्स ऑफ द बॉडी म्हणजे बॉडीचे पार्ट्सला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते शिकणार आहोत. नेम ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड्स म्हणजे पक्ष्यांची आणि प्राण्यांची नावं
त्यांचं राहायच्या ज्या जागा असतात त्याला काय म्हणतात, म्हणजे जसं पक्ष्यांचं घरटं असतं तसं प्रत्येक प्राण्याचं काय असतं, तर तेही यात शिकणार आहोत सेकंड युनिटमध्ये. नंतर कंपॅरिझन म्हणजे आपण तुलना शिकणार इंग्लिशमध्ये, की कंपॅरिझन कसं करायचं. होमोफोन्स, नेम ऑफ द कलर्स, थिंग्स, शेप्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, गेम म्हणजे रंगांचं, गोष्टींचे म्हणजे वस्तूंचे, आकारांचे, भाज्यांचे, फळांचे आणि खेळांची नावं सुद्धा या युनिटमध्ये शिकणार आहे. आणि ह्या युनिटला वेटेज 24% म्हणजे खूप जास्त आहे. तर तुम्हाला या युनिटचं जेवढं डिटेलमध्ये अभ्यास करणं शक्य होईल तेवढ्या डिटेलमध्ये करा. बुद्धिमत्ता चाचणीचे सगळे युनिट्स शिकवून झाल्याच्या नंतर आपल्याला जमलं तर आपण इंग्लिशमधलेही व्हिडिओ बनवून ठेवूयात. तर हे झालं दुसऱ्या युनिटमधला अभ्यासक्रम. आता आपण तिसरं युनिट बघूयात. ते काय, पंक्च्युएशन मार्क्स. म्हणजे की वेगवेगळे आपण चिन्ह वापरतो, पूर्णविराम, अर्धविराम, तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. तर 6 प्रकारचे चिन्ह वापरतात इथे आणि त्याला वेटेज आहे 12%. म्हणजे जर आपण बघितलं तर दुसऱ्या युनिटला 24%. म्हणजे याचा जेवढा जास्त अभ्यास कराल तेवढे जास्त मार्क तुम्हाला येतील. पंक्च्युएशन मार्क्स, कॅपिटलायझेशन, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, ॲपॉस्ट्रॉफी, एक्सक्लेमेशन मार्क, न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन. आता न्यूमेरिकल म्हणजे गणिताच्या पद्धतीत कोणती इन्फॉर्मेशन दाखवता येतील. मग आठवड्याचे दिवस किती, महिन्याचे दिवस किती, वर्षाचे दिवस किती, वर्षात महिने किती, हे सर्व इंग्लिशमध्ये बोलायला शिकणार किंवा त्याच्यावरचे प्रश्न. कार्डिनल ऑर्डिनल नंबर्स, शोविंग द डिरेक्शन अँड सब डिरेक्शन्स, मॅप रिडिंग म्हणजे दिशा दर्शवणं, हे इंग्लिशमध्ये कसं असणार ते शिकणार. टेलिंग द टाईम, इंग्लिशमध्ये टाईम कसं सांगता आला पाहिजे हे सर्व शिकणार. तर यालाही 12% वेटेज आहे. क्रिएटिव्ह थिंकिंग, ॲडव्हर्टाइजमेंट, मोटोस, मेसेजेस, सॉल्विंग पझल्स म्हणजे जे आपण नाही का पेपरमध्ये कोडे येतात, मध्ये मध्ये काळे ब्लॉक भरलेले असतात, तशा पद्धतीचे काहीतरी कोडे. सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्लूज, काही ठिकाणी क्लू दिलेले असतील इंग्लिशमध्ये, त्याच्यावरून कोडं शिकवायचं. आता 6वं जे युनिट असेल स्टॉक एक्सप्रेशन, त्यामध्ये ग्रीटिंग्स. म्हणजे आता ग्रीटिंग्स म्हणजे काय असतं, की आपण सकाळी उठल्या गुड मॉर्निंग म्हणतो, दुपारी गुड आफ्टरनून म्हणतो, हे झाले ग्रीटिंग्स. सिकिंग परमिशन, एखाद्या गोष्टीची परमिशन पाहिजे असेल तर कशा पद्धतीने मागायची, कुणाला कशा पद्धतीने मागणार. मेकिंग रिक्वेस्ट, विनंती करायची असेल तर इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने करायची. कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन, एक्सप्रेशन अँड पिक्चर्स म्हणजे सूचना, एक्सप्रेशन आणि चित्र ह्याचं रिलेशन कसं जोडता येईल ते यात सांगितलेलं असेल, त्याच्यावर आधारित प्रश्न असतील. आता संकीर्णमध्ये म्हणजे मिसेलिनियस, आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स कसे वापरायचे, विशेषणं कसे वापरायचे म्हणजे ॲडजेक्टिव्स, ॲडवर्ब्स, सेंटेन्स फॉर्मेशन, वाक्य कसं बनवायचं, वेगवेगळ्या वाक्याचे प्रकार कसे आहेत काळानुसार. सिंग्युलर अँड प्लुरल म्हणजे एकवचन, अनेकवचन इंग्लिशमध्ये कसं असतं. कॉम्प्रिहेन्शन, रीडिंग स्किल्स, तर रीडिंगवरनं म्हणजे उतार्यावरचे प्रश्न असतील, त्यालाही 12% असणार. आता हा बघितला आपण पेपर क्रमांक 2 मधील तृतीय भाषेचा सिलेबस. आता आपण बघणार आहोत पेपर क्रमांक 2 मधील बुद्धिमत्ता चाचणीचा सिलेबस आणि त्याचं वेटेज किती असणार आहे प्रत्येक चॅप्टरनुसार किंवा प्रत्येक घटकानुसार. जर बुद्धिमत्ता चाचणी आपण बघायला गेलो तर पहिला घटक असणार आहे आकलन. आकलनामध्ये काय असणार आहे की सूचना पालन, जोडाक्षरे, अक्षर, शब्द म्हणजे एखादं वाक्य दिलेलं असेल त्याच्यात किती जोडाक्षर आहेत, किती अक्षर आहेत, किंवा ह्या अक्षरापेक्षा दुसरं अक्षर कितीने जास्त आहे, कितीने कमी आहे, अशा पद्धतीचे प्रश्न. दुसरं संख्या मालिका म्हणजे अशा वेगवेगळ्या संख्या दिलेल्या असणार, त्याच्यावरून मधली संख्या गाळलेली असेल ती ओळखायची, पुढेच्या येणारी संख्या ओळखायची. इंग्रजी अक्षरमाला, ABCDचे काहीतरी त्यांनी पॅटर्न दिलेला असतो, तो पॅटर्न विचारात घेऊन ते उत्तर कसं सोडवायचं ते बघायचं. दुसरा घटक असणार आहे वर्गीकरण. वर्गीकरणामध्ये तुम्ही शिकणार आहात शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या यानुसार वेगळा घटक ओळखायचा नाही का. आपण म्हणतो की ऑडमॅन आउट, जे इंग्लिशमध्ये अभ्यास करतात त्यांच्यासाठी. त्याच्या शब्दसंग्रहावरनं वेगळा घटक कसा ओळखायचा, आकृत्यांवरनं वेगळी आकृती कशी ओळखायची आणि दिलेल्या संख्यांमधनं वेगळी संख्या कशी ओळखायची. तर ह्यात ज्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत त्यावरच आधारित तुमचा पेपर निघणार, हे नक्की लक्षात ठेवा. या पुस्तकाच्या बाहेरची काठिण्य पातळी तुमच्या पेपरला नसणार आहे.
तिसरा घटक आहे तो क्रम ओळखणे, की तुम्हाला 4 संख्या दिल्यात, मग पुढची येणारी संख्या कोणती. तर त्यात संख्या मालिका, आकृत्यांची मालिका, जशी जशी आकृती बदलते ते बघायचं की कोणत्या पद्धतीने बदलते, मग त्याच्या पुढची आकृती कोणती येणार. चिन्हांची मालिका किंवा चुकीचं पद ओळखणं. चौथा घटक आहे की तर्कसंगती व अनुमान. भाषिक मध्ये वय, तुलना, नावात बदल, नाती पण आपल्याला ह्यात शिकायला भेटणार. दुसरे अभाषिक आकृत्या मोजणे, म्हणजे त्रिकोण, चौकोन, घनाकृती, ठोकळे, की एका ह्याच्यात किती त्रिकोण आहेत, दुसऱ्या ह्याच्यात किती चौकोन आहेत, हेही त्यात दिलेलं असणार आहे. पाचवा घटक आहे प्रतिबिंब व प्रतिमा, म्हणजे आरशातील प्रतिमा ओळखायच्या किंवा पाण्यातील प्रतिमा. आता आरशातील प्रतिमा ओळखताना काय विचार केला पाहिजे, पाण्यातील प्रतिमा ओळखताना काय विचार केला पाहिजे, हे सर्व त्यात दिलेलं असणार. आता सहावा घटक आहे समसंबंध. त्यात शब्दसंग्रह, आकृती, संख्या, म्हणजे जर एका आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी काहीतरी संबंध असेल तर त्यावरनं तिसऱ्या आकृतीवरनं चौथी आकृती कशी ओळखणार ते काढायचं. त्याच्यासाठी वेटेज असणार आहे 10%. समान पद ओळखणे, मग आकृत्या असणार त्यात. कुठं प्रश्न, रांगेतील स्थान, दिशा ओळखणं, दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर वरील प्रश्न, वेन आकृती, वेगवेगळे आकृत्या दाखवून त्यात दिलेले असेल, हे एवढे मराठी आहे, एवढे इंग्लिश आहे, त्यावरनं मग तुम्हाला ओळखायचं की कोण 2 भाषा बोलतात वगैरे असं. चौरस, वर्तुळातील संख्या, गटाशी जुळणारे पद, शब्दसंग्रह, आकृती, संख्या, हे गटाशी जुळणारे पद अशा पद्धतीने ओळखायचं. त्याला 10% भेटेज आहे. सांकेतिक भाषा म्हणजे शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर, म्हणजे माकडाला गाई म्हणलं, गाईला बैल म्हणलं, मग बैलाला घोडा म्हणलं तर मग टांगा कुणाचा असणार, अशा पद्धतीचे प्रश्न असणार. आता भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता यामध्ये जे प्रश्न असतील त्यामध्ये की तुम्ही चांगल्यात चांगला विचार कसा करू शकता हे शिकवण्यासाठी हा एक घटक ॲड केलेला म्हणजे नव्याने इन्क्लूड केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे. तर चांगल्या पद्धतीने विचार करून चांगला निर्णय कसा घेऊ शकतो याचं ज्ञान मुलांना या वयापासून मिळावं, त्यासाठी हा घटक ॲड केलेला आहे. ते आपण पुढे शिकणारच आहोत की कशा पद्धतीने त्याची उत्तरं द्यायची. आता हे सर्व सिलेबस यांनी इंग्लिशमध्ये परत दिलेला आहे, जो आपण आत्ता मराठीमध्ये वाचला. आणि त्या सिलेबस कोणकोणत्या पानावर आहे हे इथे मिळेल. त्याच पद्धतीने बुद्धिमत्ता चाचणीचा सुद्धा की कोणते प्रकरण कोणत्या पानावर आहे हे इथे दिलेलं आहे. आणि सुरुवातीला इंग्रजी विषयाची माहिती दिलेली आहे, त्यानंतर बुद्धिमत्ता. तर आता आपण बघूया की इंग्रजी विषयाची माहिती यात कशा पद्धतीने दिलेली आहे की जेणेकरून बुद्धिमत्तेच्या म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही पेपरचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल. यात जर तुम्ही बघितलं, ह्यात त्यांनी सुरुवातीला काय समजून घेतलं पाहिजे त्याची थोडक्यात माहिती दिली पाहिजे. जर या घटकावरचे प्रश्न येणार असतील तर त्यानुसार त्यात सब टॉपिक केलेले आहेत आणि त्याच्या रिलेटेड सुद्धा छोटी छोटी माहिती दिलेली आहे. नंतर काही प्रश्न त्यांनी दाखवलेत, ते प्रश्न सोडून दाखवलेत आणि त्याचं उत्तर ते का आहे तेही इथे दिलेलं आहे. जसं की इथे ऑप्शन 3 सिलेक्ट केला आहे तर त्याची माहिती इथं दिलेली आहे की ऑप्शन 3 का आहे. आणि इथं जर बघितलं तुम्ही तर 4 पर्यायांपैकी तो ऑप्शन भरणार, तर तो गोल कसा भरला गेला पाहिजे हेही इथे दिलेलं आहे. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला कोणतं अक्षर दिसतं ABCD मधलं, तर त्याच्यासाठी तुम्हाला A to Z लेटर कसे दिसतात हेही माहीत असलं पाहिजे, तर तुम्हाला ओळखता येईल. आणि मग त्यानंतर त्याचं उत्तर तसं कोणतं आहे आणि ते का आलं आहे तर ते इथं दिलेलं असतं. अशा पद्धतीने आता जर पहिला चॅप्टर बघितला आपण तर त्यांनी सोडवून दाखवलेले प्रश्न आहेत 8, म्हणजे 8 प्रश्न कसे सोडवायचे हे त्यांनी दाखवलेलं आहे. त्यानंतर त्यांनी आपल्याला प्रॅक्टिस करायला काही प्रश्न दिलेले आहेत. तर प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत बघा 10 प्रश्न. म्हणजे जर एका घटकात 10 प्रश्नांचा अभ्यास केला तुम्ही
तर आणि याच्यानंतर दुसऱ्या पुस्तकातून अभ्यास केला तर तुम्हाला अवघड नाही जाणार, कारण का पहिले 8 प्रश्न कसे सोडवायचे हे त्यात त्यांनी दाखवलेले आणि ह्यातलेच काठिण्य पातळी पेपरला असणार हे लक्षात ठेवा. तशाच पद्धतीने दुसऱ्याचेही काही माहिती दिली आहे, काही प्रश्न सोडवून दाखवलेत 6 प्रश्न आणि त्यानंतर 6 प्रश्न त्यांनी तुम्हाला प्रॅक्टिसला दिले. अशा पद्धतीने आता सर्व इंग्लिशचे चॅप्टर त्यांनी कव्हर केलेत. खूप सारे टॉपिक आहेत ह्यात. यांनी माहिती दिली आहे, जसं की आता घड्याळाचं टाईम कसं सांगायचा. तर इथे 3 वाजलेत तर मग आपण कसं म्हणणार 3 o'clock. 1:15 वाजला असेल तर 1:15. तर ही माहिती एवढ्या डिटेलमध्ये दिली की तुम्ही ही जर पाठ केली आणि ह्याच्यावर कोणताही प्रश्न आला तर तुम्ही अगदी सहजरित्या ते सोडवू शकता. आणि त्यातीलच दुसरा विषय म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी याची माहिती त्याच पुस्तकात देण्यात आलेली आहे. जसं की आकलन. आता इथेही थोडीशी माहिती दिलेली आहे की नेमकं ह्यात काय समजून घ्यायचं आणि त्याच्यावरनं कशी उत्तरं द्यायची. तर इथं सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की इथे ह्या प्रश्नाचं उत्तर का आहे, इथं कोणता शब्द बनतोय, असे आता यात त्यांनी भरपूर प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. जर तुम्ही बघितलं तर यावरील 15 प्रश्न सोडवून घेतलेत बुद्धिमत्ताचे, ज्याची की खूप गरज आहे. कारण इथे बघा, जर असं वेगवेगळ्या अक्षरांचा संच दिलेला असेल आणि त्याच्यावरून शब्द बनवायला लागतात तर तुम्ही हे शब्द वाचले, जर ह्यातलाच एखाद्या शब्दावर पेपरला प्रश्न आला तर तुमचे किती मार्क वाचू शकतात लक्षात ठेवा. आणि इथे परत तुम्हाला 15 प्रश्न सोडवायला दिलेले आहेत. अशा पद्धतीने संख्या मालिकेवरही भरपूर प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. इंग्लिशमध्ये कसं की व्हरायटी जास्त येऊ नाही शकत, तुम्ही एक घटक शिकला तर जास्त येऊ शकतात, त्यामुळे त्यात प्रश्न संख्या कमी सोडून दाखवली. पण बुद्धिमत्तेत तसं नाही, खूप प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी 15 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत आणि परत 15 सोडवायलाही दिलेले आहेत. आणि या पुस्तकाच्या सर्वात शेवटी जर तुम्ही बघायला गेलात दोन्ही विषयांच्या, तर प्रत्येक चॅप्टरमध्ये जे एक्स्ट्रा प्रश्न दिलेले आहेत, जे तुम्हाला प्रॅक्टिसला दिलेले आहेत सरावासाठी, तर त्याची उत्तरे काय असणार आहेत, बरोबर उत्तरे तेही मागे दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सोडवलेले उत्तर बरोबर आहे की नाही हेही तुम्ही मागे चेक करू शकता. मुलांनो, आजचा हा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.